ईव्हीएम स्कॅम संदर्भात काल रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये पोस्टल मतदान आणि जे ईव्हीएम मधनं निकाल लागला या मतदानामध्ये किती फरक आहे हे त्यांनी साबित केलं. यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस पोस्टल मतदानाचं काउंटिंग झालं त्यावेळेस महाविकास आघाडी 135 वर होती आणि महायुती 141-42 च्या आसपास होती. ईव्हीएम काउंटिंग ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस 135 वर असणारी महाविकास आघाडी डायरेक्ट 50-60 च्या दरम्यान गेली. एवढा मोठा फरक आजपर्यंत कधीच इतिहासात नाही झाला. आजपर्यंत जर इतिहास पाहिला 2004 पासनं तर ईव्हीएम काउंटिंग आणि पोस्टल काउंटिंग मधला जो फरक असतो आणि सीटांचा तो जास्तीत जास्त 10 सीटांचा पुढं मागं होतो. इथं डायरेक्ट 60 ते 70 सीटांचा फरक कसा काय झाला? यामध्ये काहीतरी गोळ आहे का? डाल में कुछ काला है या पुरी डाल ही काली आहे अशी शंका लोकांच्या मनात आता येत आहे. कारण आजपर्यंत 2004 पासनं जेवढं पोस्टल मतदानाला सीटा असतात तेवढेच सीट जवळपास ईव्हीएम काउंटिंग झाल्यावर राहतात. जास्तीत जास्त 10 ते 15 सीटांचा पुढं मागे अंतर होतो, फरक पडतो. परंतु आपण जर पाहिलं 2019ला भाजपचे 105 जागा आले. पोस्टल काउंटिंग ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस 101 वर भाजप होती. 4 सीटं वाढली, तेवढं फरक होऊ शकतं. त्यानंतर जे शिवसेना होती त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची त्यांची 54 जागा होती आणि ते 54 वरच राहिली शेवटपर्यंत. त्याच्यानंतर जर आता जर पाहिलं तुम्ही तर पोस्टल काउंटिंग ज्यावेळेस 2024ला सुरू झाली त्यावेळेस शरद पवार यांची राष्ट्रवादी 40 सीटांवर होती आणि 40 वरनं ज्यावेळेस ईव्हीएम काउंटिंग चालू झालं तर ते डायरेक्ट 10 वर गेले. त्याचप्रमाणे भाजपचे जागा 2024ला पोस्टल काउंटिंग मध्ये 80 होते, ते 80 वरनं 132 वर गेले. दादांचे जागा 24 होते, 24 वरनं ते 41 वर गेले, म्हणजे 17 सीटं त्यांचे वाढले. शिंदेचे 27 सीट होते पोस्टल काउंटिंग मध्ये आणि ईव्हीएम काउंटिंग ज्यावेळेस संपलं त्यावेळेस ते डायरेक्ट 57 वर गेले, म्हणजे त्यांचे डायरेक्ट 28 सीट वाढले. एवढं कसं शक्य आहे? हा खूप मोठा गुंता आहे जो न समजण्या पलीकडे आहे. एवढा मोठा अंतर आजपर्यंत पोस्टल काउंटिंग आणि ईव्हीएम काउंटिंग मधला जो फरक आहे तो एवढा कधीच राहिला नाही. काय वाटतंय तुम्हाला मित्रांनो? काहीतरी गडबड झाली आहे का? ईव्हीएमचा खूप मोठा स्कॅम झाला आहे का? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये.